नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या बालभारती या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 16 कोळीण हा भाग आज आपण पाहणार आहोत आणि या पाठाचे लेखक आहेत मारुती चितमपल्ली. आता आपण पाठाच्या लेखकाचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत. मारुती चितमपल्ली यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1932 रोजी झाला. ते महाराष्ट्रातील वन्यजीव संरक्षक आणि मराठी लेखक आहेत. आपल्या व्यावसायिक आयुष्यादरम्यान ते वेगवेगळ्या वनांमध्ये व राष्ट्रीय उद्यानांमध्ये गेले. ते उपमुख्य वनसंरक्षक म्हणून महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित असून अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं, रानवाटा, शब्दाचं घन, रातवा, मृग पक्षीशास्त्र, घरट्या पलीकडे, पाखरमाया, निसर्ग वाचन, सुवर्ण गरुड, आपल्या भारतातील साप, पक्षीकोश आणि आनंददायी बगळे इत्यादी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य, मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या विकासात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. या पाठात आपण कोळीण आपली शिकार कशी पकडते, आपल्या घराचे दार बंद होऊन आपण असुरक्षित होऊ नये यासाठी ती कोणती काळजी घेते याचे चित्तवेधक असे वर्णन लेखकांनी या पाठामध्ये केलेले आहे. चला तर मग सुरू करूया. लेखक म्हणतायत की हॉलिवूडपासून दूर अशा डोंगराकडे मी गाडी वळवली आणि पायथ्याला गाडी ठेवून मी डोंगर चढून वर गेलो आणि वाकून जमिनीचं लक्षपूर्वक निरीक्षण करू लागलो. मध्येच एक गुडघा टेकून मी सुकलेलं गवत बाजूला सारायचो. जर कोणी मला अशा अवस्थेत पाहिलं असतं तर त्याला वाटेल की माझं काहीतरी हरवलंय आणि ते मी शोधत आहे. पण मी ज्याचा शोध घेत होतो ते मला डोंगर माथ्यावर जवळजवळ 1 तासानं दिसलं. एखादं निकेलचं नाणं उडवावं आणि ते अर्ध मातीत झाकलं जावं तसं ते दिसत होतं. मोठ्या अचूकतेनं बांधलेलं ते कोळ्याचं झापड असलेलं घरटं होतं. आजूबाजूचं गवत आणि हिरव्या शेवाळावर ते रंगगोपनामुळे दिसत नव्हतं. मी खाली वाकून माझ्या चाकूच्या पात्याचं टोक दाराच्या बाजूला लावलं आणि दार उघडलं. त्या भेगेतून आत पाहिलं. दार उघडलं जाऊ नये म्हणून कोळीणीनं ते घट्ट धरून ठेवलं होतं. मी तिला कोळीण म्हटलं आहे कारण नर कोळी आकारानं लहान असतात. त्यांच्या वास्तव्याचा सुगावा लागत नाही किंवा ते लवकर सापडतही नाही. हे घरटं कोळीणीचं होतं. जमिनीत जवळजवळ 1 फूट खोलीवर न दिसणारं ते घरटं. त्याचं दार आणि अस्तर सारं काही रेशमाच्या धाग्यानं घट्ट असं विणलं होतं. मला आश्चर्य वाटलं की कोळीणीनं चाकूचं टोक इतकं विलक्षण ताकदीनं ओढावं. पातं चांगलंच वाकलेलं दिसलं. मी दार सोडून दिलं. अंधार पडल्यावर मला परत यायचं होतं. रात्रीच्या वेळी कोळीण ज्यावेळी कार्यरत असते त्यावेळी तिचं छायाचित्र घ्यायचं होतं. चाकूचं पातं बाजूला काढता क्षणी दार घट्ट बंद झालं. घाबरलेली कोळीण ते दार आतून ओढत होती. एखाद्या बाटलीचं बूज बसावं तसं दार पक्क झाकलं गेलं. ते इतकं पक्क बसलं की त्याच्यात फट देखील दिसत नव्हती. माझं साहित्य घेऊन तिथं संध्याकाळी मी पोहोचलो. चंद्राच्या मंद प्रकाशानं उजळलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर डोंगर काळे दिसत होते. चंद्राच्या प्रकाशानं तसंच शहरातील विजेच्या दिव्यांमुळं रात्रीचे ढग प्रकाशमान झालेले होते. पावसाची चिन्ह दिसत होती. मी ज्या घरट्याजवळ खून केली होती तिथं जवळच एका दगडावर मी बसलो आणि अंधुक प्रकाशात जमिनीचं निरीक्षण करू लागलो. झाकलेल्या दरवाजाची कमान मला दिसली. वसंत ऋतूतील तो शेवटचा काळ. परंतु सायंकाळी हवा गार होती. गारठा निर्माण करत ओलसर वारं खोऱ्याकडं वाहत होतं. परंतु माझ्या पायानजीकच्या त्या लहान जगात मी असा काही गुंग झालो होतो की बाहेरच्या जगाचा मला विसर पडला होता. मी स्तब्ध बसलो. माझं सारं लक्ष कोळीणीच्या घराच्या बंद दाराकडे होतं. कसलीही हालचाल नव्हती. कसलंही चैतन्य नव्हतं. एखाद्या दगडासारखा बसून मी शांतपणे तासभर निरीक्षण करत होतो. जरी दार बंद असलं तरी आतल्या कोळीणीला
माझ्या अस्तित्वाची जाणीव होती. मला वाटायचं की थोड्याच कालावधीत तिला माझा सराव होईल. परंतु दारापलीकडच्या छिद्रातून जिवंतपणाची कसलीच लक्षणं मला दिसत नव्हती. थंडगार वाऱ्यानं गवताची पाती डोलायची, पुन्हा शांत व्हायची. पावसाचा कुठेतरी शिडकावा झाला, त्यामुळे जमीन थोडी ओलसर झाली. पुन्हा शांत त्या थंडगार दगडावर बसून मी चांगलाच गारठलो. मला वाटलं की आपण दाराची हालचाल पाहिली. मी एकाग्रचित्त होऊन त्याकडे पाहत होतो. पुन्हा ते हललं नाही. मला उगीच तसा त्या अंधारात भास झाला असावा. ते चोरदार किंचित उघडलं. काही क्षण किलकिलत्या दाराजवळ कोळीन वाट पाहत होती. मला ते माहीत होतं. तिथं गूढ होतं. त्या गूढतेचा तणाव आजूबाजूच्या वातावरणावर आलेला होता. कोळीन दाराजवळ दबा धरून प्रतीक्षा करत होती. सापळा तयार होता. सावध जवळ येण्याची ती वाट पाहत होती. ते सारं चमत्कारिक होतं. कीटकाच्या लहान जगातील ती अनिश्चिती आणि धोका होता. कोळीन दबा धरून लहान जीवाच्या पावलाची सावट ऐकत रात्रभर राहिली असावी. सावज पार तिच्या घराच्या उंबरठ्यावर पोचेपर्यंत कोळीनीला वाट पाहावी लागते. मगच त्याच्यावर झडप घालून त्याला आत ओढावं लागतं. पण तिला बिळाचं संरक्षण सोडून जाता येत नाही. जर का कोळीनीनं आपलं बीळ सोडून दिलं असतं आणि दार तिच्या पाठीमागे लागलं असतं तर तिला ते कधीच उघडता आलं नसतं. घराचा उंबरठा तिला पारखा झाला असता. चोरट्या पावलानं फिरणाऱ्या बाहेरच्या शत्रूपासून संरक्षण व्हावं म्हणून तिनं या दाराची अशी रचना केली होती. तिच्या माघारी ते दार बंद झालं तर ते असं काही घट्ट बसेल की असहाय्य होऊन गवतातील काळ्या जगात तिची पारच झाली असती. झेप घेऊन कोळीनीनं अचूकपणे सावजाला पकडायला हवं असतं. तिच्या केसाळ हाताचा पंजा सावजाभोवती आवळला गेला पाहिजे, नाहीतर सावज निष्ठून जातं. परंतु त्याचवेळी तिचं एक पाऊल आपल्या दारात असतं. तिच्या माघारी दार बंद होणे म्हणजे तिचा मृत्यूच. बिळापासून एक हातभर अंतरावर दंवारलेल्या गवतात काहीतरी हल्लं. पाती बाजूला लवली तसं राखीपाट असलेलं पावट्या एवढं सोबत दिसलं. ते वेडवाकडं जमिनीवरून जात होतं. काहीतरी शोधत होतं. मध्येच गिरकी घेत फांदीवर आदळत होतं. पुन्हा मागे वळत होतं अन अडखळत कोळीनीच्या सापळ्याजवळ जात होतं. एखाद्या चित्रपटातील पुढे काय होतं अशी उत्कंठा वाढवणाऱ्या गूढ दृश्यासारखं ते होतं. प्रेक्षक म्हणून मला त्यातील भयानक धोक्याची जाणीव होत होती. परंतु काही सहाय्य करता येत नव्हतं. सावज पुढे जातच होतं. शेवटच्या क्षणी ते वळलं. अरेच्चा, ते वाचलं तर. पण पुन्हा चुकून मृत्यूच्या दाराकडे ते जात होतं. ते सोबत अटळपणे त्या सापळ्याकडेच जात होतं. कोळीनीनं हालचाल केली तसं दार कंपित झालं. दार जसं किंचित किलकिलं झालं तशी एक काळी रेषा दिसली. जमिनीखालच्या तिच्या जागेपासून वर असलेलं सोबग तिला दिसलं नसलं तरी त्याच्या आगमनाची चाहूल तिला लागली होती. क्षणभर कीटकाच्या पावलांचा कंप तिला जाणवला. त्याच्या पावलांचा आवाज जमिनीखालून तिनं ओळखला होता. सोबग वेडवाकडं चालत तिच्या पुढं जात होतं. दार हललं, थोडं उघडलं गेलं. कोळीनाथा अस्वस्थ झाली होती, अधीर झाली होती. दारापलीकडच्या काळ्या पोकळीकडे मिट्टक लावून पाहत होतो. त्या चिरेतील अंधारातून काहीतरी चमकताना मला दिसलं. कोळीनीचे डोळे चंद्राच्या प्रकाशात चमकत होते. निश्चित नसलेली परिस्थिती तिथं रेंगाळत होती. सोबग वाट पाहत असलेल्या मृत्यूकडे जात होतं. सोबग माझ्या मनात व्यक्तीसारखं साकार झालेलं होतं, एखाद्या दुःखी आणि विनोदी पात्रासारखं. त्या अजागळ कीटकाबद्दल मला सहानुभूती वाटत होती, परंतु मी तटस्थ राहिलो. सोबग जवळ गेलं. दार किंचित खाली पडलं. दाराजवळ येणाऱ्या सोबगाच्या पावलांचा कंप जसा जवळ येऊ लागला तशी कोळीन चुळबुळ करू लागली. कीटकाच्या जगाला आवाजातील तीव्रता कळत असावी. कोळीनीला सोबगाच्या पावलांचा आवाज ऐकू येत असावा, तर माझ्या पावलांच्या आवाजानं तिला काय वाटत असावं. परंतु मला जिकडे तिकडे विलक्षण शांत वाटत होतं. दुसऱ्या जगातील म्हणजे शहरातील संमिश्र आवाज येत होते. दूरवरचा कर्कश भोंगा, मोटारीच्या करण्यांचे व आगगाड्यांचे आवाज ऐकू येत होते. सोबग छिद्रापासून 1 इंच दूर होतं. ते दृश्य मोठं भयानक होतं.
त्यानं माझं लक्ष वेधलं. सोबग एखाद्या खुळ्यासारखं न कळत कोळिनीच्या दाराकडे नेणाऱ्या वाटेने जात होतं. ते तिथं पोहोचलं. छिद्रासमोर आलं. दार हललं नाही. सावध जवळ आल्याची जाणीव कोळिनीला निश्चितपणे झाली होती. तिनं आता अजिबात हालचाल केली नाही. तिथल्या जमिनीप्रमाणे दारही स्तब्ध होतं. सोबगची आता सुटका होईल असं मला वाटलं. माझ्या अस्तित्वामुळे कोळीन अस्वस्थ झाली असावी. कदाचित नकळत मी सोबगचा जीव वाचवला असेल. मला थोडं बरं वाटलं. काळ्या फटीत काहीही हालचाल नव्हती. कोणत्याही जीवाचा मागमूस नव्हता. धोक्याच्या मर्यादेबाहेर सोबग गेलं होतं. काही पावलं गेलं असतं की बचावलं असतं. इतक्यात काळी राक्षसीन जमिनीतून वर आली. दार सताड उघडलं गेलं. केसाळ हात एखाद्या दांडक्यासारखा बडवत त्या कुरूप प्राण्यानं छिद्रातून उडी घेतली. घोंगडी घालावी तसं पुढच्या पायाने त्याला आवळलं आणि लगेच दृष्टी आड झाली. परत जमिनीखालच्या गूढ अंधाऱ्या जगात गेली. एका क्षणात कोळीन दिसली आणि सावजाला पकडून नाहीशी झाली. पार जमिनीच्या पडद्याआड. तिच्या पाठोपाठ किंचित आवाज करत दार बंद झालं. मला इथे बसल्या बसल्या तो आवाज ऐकू आला होता. मला या घटनेची अपेक्षा होती, परंतु कोळिनीच्या अकस्मात दिसण्यानं आश्चर्यचकित झालो. हे सारं पाहत असताना बाहेरच्या जगाचा मला विसर पडला. गवताळ डोंगरावरच्या त्या विदभर जागी माझं लक्ष केंद्रित झालं होतं. गार वाऱ्याची झुळूक लागली. वाटलं आता पुन्हा पाऊस येणार. मी पार गारठून शहरातील दिव्यांच्या प्रकाशाकडे पाहत होतो. नंतर कोळिनीची घरटी असलेल्या जमिनीची 1 डझनभर ढेकळं मी माझ्या स्टुडिओत आणली. खोलीच्या मध्यभागी असलेल्या टेबलावर ठेवली. त्यावर रात्रंदिवस प्रकाशाचा झोत टाकला. अंधाराचा पडदा सोडून कोळिनीला आपलं भक्ष्य उजेडात घेण्याची सवय लावावी म्हणून मी प्रयत्न करत होतो. याची आवश्यकता होती. नाहीतर तिचं रंगीत फिल्मन चित्रण करता आलं नसतं. अगदी क्षुद्र कीटकाच्या जगातही व्यक्तिनुसार प्रकृतीतही बदल होत असल्याचं पाहून मी प्रभावित झालो. बुद्धिशून्य अथवा मेंदूची कसलीही यंत्रणा नसलेल्या कोळिनीच्या व्यक्तिमत्वात खूप फरक असल्याचं दिसून आलं. डझनभर कोळिनींपैकी कित्येकींनी अन्नाचा पुरवठा करण्याच्या कोणत्याही पद्धतीचा अवलंब करण्याचं अजिबात नाकारलं. त्यांनी अक्षरशः स्वतःला कोंडून घेतलं. आपली दारं आतून जाळी विणून बंद केली. ही ताटी त्यांनी पुन्हा कधीच उघडली नाही. जणू काही त्यांनी समाधीच घेतली. काही जणी जगण्याइतपत क्वचितच खात. सावजाला पकडण्याच्या नाट्याचं चित्रण मला कॅमेऱ्यानं कधीच करता आलं नाही. एका कोळिनीनं आपल्या घरट्याचा त्याग केला. कदाचित ती हिरव्या कुरणाच्या शोधात गेली असावी. चमत्कारिक अशा सतत प्रकाशाच्या झोतात राहण्यापेक्षा बाहेरच्या धोकादायक जगात जगण्याचं तिनं स्वीकारलं असावं. नंतर काही आठवड्यांनी निसत्व आणि सुकलेल्या अवस्थेत ती एका खोलीच्या कोपऱ्यात मला सापडली. फिल्मच्या 2 डब्यांमध्ये सरपटत जाऊन तिनं त्या जागेत तंतूनं आपलं घरटं बांधण्याचा प्रयत्न केला होता. त्या डझनभर कोळिनींपैकी फक्त एकीनं माझ्या आवश्यकतेप्रमाणे स्वतःला जमावून घेतलं होतं. माझ्या चित्रपटाची ती जणू काही तारकाच बनली होती. मी डोंगरात पाहिलेल्या दृश्याची पुनरावृत्ती तिला खुणावताच मोठ्या चमत्कारिकरित्या ती माझ्या कॅमेऱ्यासमोर ती करून दाखवी. प्रतीक्षा आणि तिची अकस्मात झडप अशी मी पूर्वी पाहिली होती तशी ती करी. सोबगला अगदी सहज पकडे. माझं त्यामुळे समाधान होईना. वाटे की काहीतरी रोमहर्ष घटना घडायला हवी. फाशाच्या दारावरच्या कोळिनीशी एका काळ्या कोळिनीनं अजिबात संघर्ष केला नाही. सोबग जसं नाहीसं होई तशीच एखादी जादूची कांडी फिरावी तशी ती नाहीशी होई. ज्यावेळी काळ्या कोळिनीला तिनं छिद्रात खेचलं तेव्हा पाहण्यात काही चूक तर झाली नसेल ना असं मला वाटलं. माझी थोडीफार अपेक्षा होती की दार ढकलून धुळीचे हात झाडत माझ्या तारकेला झोडपून ती बाहेर येईल. परंतु दुसऱ्या दिवशी तिथं सुरकुतलेलं काळं कलेवरच मला पाहायला मिळालं. माझ्या नटीनं तिला पार शोषून टाकलं होतं. मला हवं होतं की माझ्या कोळीन तारकेला सावध सहजपणे छिद्रात ओढून नेता येऊ नये. कॅमेऱ्यानं तिची चांगली दृश्य मला टिपायची होती. ज्यावेळी सावज पकडायचं त्याच वेळी ती जमिनीवर येई. तेव्हाच तिचं निरीक्षण करायला मिळे. हे दृश्य एखाद्या विजेसारख्या गतीनं नाहीसं होई. कोळिनीच्या दारातून न जाणाऱ्या कीटकांची सावज म्हणून निवड केली
तर त्यांच्यात बराच वेळ चालणाऱ्या झटापटीचं चित्रण करता येईल असं मला वाटलं. परंतु कोळीण अजिबात त्याच्या वाटेला जात नसे. मोठा कीटक तिच्या दारापर्यंत जलद जाई, परंतु दार उघडले जात नसे. माझा तर्क असा की मोठा कीटक जोराने आवाज करत असावा. कोळिणीला अशा नाट्यात अजिबात रस नव्हता. तिला हवं होतं रोजचं खाणं. बागेतील दगडाखाली कोळिणीचं भक्ष्य शोधताना मला एकदा लहान शतपाद मिळाला. सोबतचा जसा ती निकाल लावत असे त्याप्रमाणे शतपादाची विल्हेवाट तिनं लावली. मी शतपाद मिळविण्याचा शोध सुरू केला. मी 8 पाय असलेले कीटक जमा केले. माझ्या खोलीतल्या बाटल्यांमधून सर्व आकाराचे शतपाद मी भरून ठेवले. जर शतपाद ठेवायचे तर त्यांच्या खाण्याचीही सोय करायला हवी होती. कॅमेऱ्यानं क्षणिक दृश्य टिपत होतो. तसंच बागेत दगडांची उलथापालथ करण्यात अनेक तास जात होते. वालनट जसे लहान, मध्यम आणि मोठे असे प्रतवार लावतात तसे मी शतपाद लावले. त्यात अति लहान, मध्यम लहान, लहान मध्यम मोठे लहान, लहान मध्यम अशी प्रतवारी मी तयार केली. मी रोज कोळिणीला शतपाद खाऊ घालायचो. गेल्या आठवड्यात दिल्यापेक्षा आकारानं मोठा शतपाद प्रत्येक आठवड्यात द्यायचं ठरवलेलं होतं. माझ्या कोळिणीला मी अतिशय श्रमपूर्वक आणि मोठ्या कौशल्यानं पढवत होतो. प्रत्येक आठवड्यात ते मोठ्या आकाराच्या शतपादाचा स्वीकार करी. असं करत लोभ आणि अधीरतेनं तिनं भल्या मोठ्या शतपादावर झडप मारली. शतपादाला 100 पाय असले तरी त्यातील 50 पाय जमिनीला खिळून राहायचे. राहिलेले 50 पाय धडपडत आणि वळवळत स्वतःचं संरक्षण करण्याकरिता तिला घट्ट पकडण्याचा प्रयत्न करत असत. कितीतरी सेकंद हे नाट्य चालू असताना ते मी कॅमेऱ्यानं टिपत असे. एकदा तर शतपादानं लढाई जिंकली होती. दारात डोकं सापडून तो सर्पाप्रमाणे वळवळत होता. असा समय आला होता की त्यानं माझ्या कोळिणीला छिद्रातून बाहेर खेचलंच असतं. दार किंचित उघडं होतं. त्यातून तिचे पाय दिसायचे. त्याच्याशी झटापट करत असता ती कलंडली आणि आपल्या शत्रूला तिनं आत ओढलं. कुठेतरी ढिलाई झाली. शतपाद तिच्या भोवती वेटोळे घालण्याचा प्रयत्न करत होता. काही क्षणातच त्याचे 100 पाय हवेत वळवळत होते. त्या क्षणी संधी साधून कोळिणीनं शतपादाला विळखा घातला आणि त्याला घेऊन ती आतमध्ये गेली. काळं छिद्र झाकलं गेलं आणि मागे फक्त दरवाजा लागण्याचा आवाज झाला. मुलांनो, अशा प्रकारे मारुती चितमपल्ली यांनी एका छोट्याशा जीवाच्या आयुष्यातील अतिशय चित्तवेधक अशा प्रसंगाचे सुंदर, थरारक आणि उत्सुकता वाढवणारे वर्णन या पाठामध्ये केलेले आहे. या ठिकाणी आपला हा पाठ संपत आहे. पुन्हा एकदा हा पाठ व्यवस्थित वाचा आणि समजून घ्या. त्यावेळेस त्या ठिकाणी जे घडले ते विविध चित्राच्या माध्यमातून दाखवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न होता. पुन्हा भेटूया अशाच नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत राहा, शिकत राहा. धन्यवाद.